नमस्कार महाराष्ट्र. लोणावळा शहरात मराठा समाज बांधवांचा एल्गार. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार. आत्ता नाही तर कधीच नाही या ध्येयाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मराठा समाज बांधवांनी अखेरची आणि निर्णायक लढाई सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी 1 डिसेंबर पासून महाराष्ट्रातील गावागावात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला लोणावळा आणि परिसरातील मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार न घेण्याचा निर्धार करीत लोणावळा शहरात मराठा समाज बांधवांनी एल्गार पुकारला आहे. मागील 13 दिवसांपासून लोणावळा शहर आणि आजूबाजूच्या लहान मोठ्या गावात, वाड्या वस्त्यांमध्ये मराठा समाज बांधवांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. या उपोषणात महिला भगिनी आणि नवयुवकांचा मोठा सहभाग बघायला मिळत आहे. लोणावळा शहरातील खंडाळा, वलवण, तुंगारली, पांगोळी, लवाळवाडी, खोंडगेवाडी, भुशीगाव यांच्यासोबतच कार्ला परिसरातील कार्ला, शिलाटणे, बोरज, दहिवली, देवले, औंढोली, डोंगरगाव वाडी आदींसह गावात चौकाचौकात, मंदिरात गटागटाने नागरिक उपोषणाला बसत आहेत. यात मुख्यत्वे करून महिला मंडळ, बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध गणेश मंडळे, रिक्षाचालक संघ तसेच टुरिस्ट वाहन संघटना, सामाजिक संस्था आदींचा समावेश आहे. मराठा समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजातील नागरिक देखील या आरक्षण लढ्याला पाठिंबा म्हणून उपोषण स्थळांना भेट देत आहेत. उपोषणात सहभागी होताना दिसत आहेत.